संत महात्मे साधक सिद्ध नेहमी जपत राहतात. तर चला, हरी काय म्हटलेलं आहे, राम विना विश्रांती नाही, हरी भजन विना सुख शांती नाही. तर भगवंताचं नाव श्रीराम ठेवलं. चला, त्याच्यानंतर कैकेयी मातेच्या मांडीवर भरतजी होते आणि त्या बालकाकडे पाहिलं जे गौरव वर्ण आहे. आणि त्या बालकाकडे पाहून वशिष्ठ ऋषी म्हणायला लागले की हे जे बाळ आहे हे गौरव वर्ण आहे आणि ज्याला पाहिलं तर संतुष्टीचा अनुभव येतो. जे बाळ जे आहे हे जगताचं भरण आणि पोषण करणार आहे. म्हणून भरतांचं नाव महाराज भरत असत. विश्व भरत पोषण करणारी, विश्व भरत पोषण करणारी, ताकत राम भरत सोई, ताकत राम भरत सोई. श्री राम हे महाराज भगवान विष्णूचा एक अंशरूप अवतार आहे म्हणतात. आणि म्हणून ते या जगताचं भरण पोषण करणारे राहणार आहे किंवा आहे, म्हणून त्यांचं नाव काय आहे, भरत ठेवलेलं आहे. आणि ऐका महाराज, भरतांचं स्मरण केल्यानंतर भरत जे आहे हे प्रेम आणि विरक्तीची मूर्ती आहे. आणि जिथे त्याग आहे महाराज, तिथेच काय आहे, समाधान आहे. ऐका, आणि म्हणून संग्रहामध्ये जास्त फसू नका. एकीने बाबा होते, महाराज होते, महाराज गावामध्ये एका छोट्याशा, आणि त्यांच्या त्या कुटियामध्ये लोक यायचे गावातले दर्शन करायला वगैरे. असं संबंध प्रेमाचे होते. झालं काय की त्या बाबांच्या त्या कुटियामध्ये, त्या झोपडीमध्ये महाराज खूप उंदीर झाले. बाबा सांगायला की म्हणे, अहो माझ्या झोपडीमध्ये म्हणे फार उंदीर झाले. त्याच्या आधीचा प्रसंग सांगते की या बाबांचे शिष्य होते महाराज, भरपूर शिष्य बनले होते. आणि हे जे बाबा ज्यावेळेला मरण पावले तर त्यावेळेला शिष्य म्हणायला लागले की म्हणे, बाबाजी काहीतरी शेवटचा उपदेश आम्हाला द्या. बाबाजींनी मरता मरता एवढंच म्हटलं की म्हणे, माझर को मत पालना. आणि असं मेलं, असं सांगितलं आणि मरून गेले. झालं महाराज, 10वं झालं, 10वं झालं, 13वी झाली, सगळा कार्यक्रम आटोपला, परंतु शिष्य हैराण की म्हणे, आपल्या गुरुदेवाने आपल्याला जो शेवटचा उपदेश दिला, माझर को पालना मत, यातलं काही मर्म समजूच नाही राहिलं. काळजीत पडले सर्व शिष्य. आणि अशा वेळेला त्यांच्या गुरुदेवांचे जे मित्र होते ते महाराज तिथे आले. आणि त्यावेळेला महाराज स्थानापन्न झाले, सर्वांना आनंद झाला. आणि या शिष्यांकडे पाहून त्यांनी विचारलं त्या महात्म्याने, म्हणजे तुम्ही सर्व असे काळजीत का रे म्हणे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या गुरुदेवांनी आम्हाला मरता मरता एक शेवटचा उपदेश केला. आणि तो असा केला की म्हणे, माझर को पालना मत, माजरीला पाळू नका. आणि असं म्हटलं मरून गेले म्हणून. आम्ही हैराण आहोत, कारण त्यातला अर्थच आम्हाला कळू नाही राहिला. त्यावेळेला हे महात्मा महाराज हसले आणि म्हणे, ऐका, त्यातील मर्म मला माहित आहे. आणि आता हे महात्मा सांगायला लागले की तुमचे गुरुदेव ज्या वेळेला जिवंत होते, लोक त्यांच्या कुटियामध्ये आश्रमामध्ये यायचे, उंदीर फार झाले. त्यावेळेला लोकांनी सांगितलं म्हणे, बाबाजी एक काम करा, उंदीर फार झाले ना तर एक माजर पाळा म्हणे. बाबांनी सांगितलं म्हणे ठीक आहे. लोकांनीच माजर आणून दिली महाराज. बाबाने माजर पाळली
आता उंदीर होते तोपर्यंत मांजरीचं मस्त जमलं. पूर्ण उंदीर खतम झाले महाराज. आणि आता मांजरीचं पोट भरण्याकरता तिला जे पाहिजे ते काही नाही. मग आता हे संत होते, काळजी करायला लागले. म्हणे अरे मांजरीला खाण्याकरता काहीच नाही आहे. गावातील लोक आले, ते परत सांगितलं बाबाजींनी की म्हणे आता मांजरीची उपाशी राहायची पाळी आलेली आहे, हिचं पालन पोषण कसं करायचं. म्हणे बाबाजी काही काळजी करू नका, मांजरी करता म्हणे आम्ही दूध आणून देऊ, रोज दूध आणून देऊ म्हणे. आणि गावातील लोक काय करायला लागले, रोज दूध आणून द्यायला लागले. महाराज बराच कार्यक्रम गेला, परंतु आता दूध आणता आणता थकून गेले. म्हणे महाराज आमचे काम धंदे सोडून म्हणे मांजरीचीच काळजी राहते, आम्हाला दूध आणून द्यायची. आता एक काम करतो म्हणे, आम्ही गायच आणून देतो ना म्हणे डायरेक्ट तुम्हाला. झालं महाराज, गावातील लोकांनी गाय आणून दिली. आता हे महात्मा जे आहे, हे बाबा आता भजन करण की गाई करता चारा आणून मारा. हो, मग सांगितलं की म्हणे अरे गाईचं कसं, तिच्या चाऱ्याचं कसं. म्हणे काही काळजी करू नका, आम्ही चारा आणून देतो म्हणे. गावातील लोक महाराज काही काळ गवत आणून द्यायला लागले, चारा आणून द्यायला लागले, परंतु काही कालाने कंटाळले. मग म्हणे आता काही हे नेहमीची झंझट परवडत नाही म्हणे, एक काम करतो 2 एकर शेतीच देतो म्हणे तुम्हाला. 2 एकर महाराज शेती देऊन दिली. आता या बाबाजीचं भजन सुटलं आणि शेतामध्ये महाराज गवत आणण्याकरता जावं लागायचं. बाबा मनात विचार करायला लागले, म्हणे हे काही परवडू नाही राहणार. गावातील लोक ज्यावेळेला आले त्यावेळेला सांगितलं की म्हणे अरे या गाईच्या चाऱ्यामुळे माझं भजन सुटायला लागलं, हे काही मला परवडणार नाही. म्हणे बाबा बरोबर आहे तुमचं, थांबा थांबा, आपल्या गावामध्ये म्हणे एक विधवा बाई आहे, बिचारीला म्हणे कोणीच नाही आहे, एकटीच आहे. ते एक काम करेल, ते इथे येईल, शेतीत जात जाईल, चारा आणत जाईल, स्वयंपाकही करत जाईल म्हणे तुमचा, तिलाही सहारा होईल आणि तुम्हालाही सहारा होईल. आता बाबाजींनी सांगितलं काही हरकत नाही. गावातली विधवा बाई आली, तिथे काम करायला लागली, स्वयंपाक करायला लागली आणि शेतात जाऊन महाराज चाराही आणायला लागली. आता एक दिवस झालं काय की बाबाजींचे पाय दुखायला लागले. पाय दुखायला लागले तर तिला सांगितलं बाई म्हणे थोडेसे माझे पाय चेपून दे ग. लागली महाराज ते पाय चेपून द्यायला. एवढ्यातले गावातले ते रोज येणारे लोक ते आले. त्यांनी हे दृश्य पाहिलं. म्हणे बाबाजी तुमची बुद्धी भ्रष्ट झाली का, त्यामुळे स्त्रीला आणि कामा करता ठेवलं, तुम्ही पाय चेपून मारू राहिले, ते काही जमत नाही म्हणे, आता हिच्याशी लग्न करा. लोकांनी लग्न लावून दिलं महाराज. हे सगळं कशामुळे झालं, एका मांजरीमुळे. म्हणून शेवटी महाराज आपल्या शिष्यांना उपदेश केला होता बाबाजींनी मरता मरता की मांजर मत पाळणार. यातील यातील महाराज हा दृष्टांत आहे. सिद्धांत हा आहे की जास्त महाराज संग्रह करू नका. संग्रह तुम्ही जर जास्त केला तर त्या संग्रहामधून तुम्हाला समाधान मिळणार नाही. म्हणून महाराज जीवनामध्ये थोडं त्यागी वृत्तीने तर जगून पाहिजे. तुम्हाला जर भवसागर पार करून जायचा असेल तर महाराज त्यागवान बनावं लागेल. ऐका, तुम्ही महाराज पुरुष मंडळी आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारते मी की तुम्हाला जर नदीमध्ये पोहायला जायचं आहे आणि नदीपर्यंत तुम्ही गेले, तुम्ही कोट घालून आहे, जॉकेट घालून आहे, हातामध्ये घड्याळ आहे नाही का, वस्त्र घातलेले आहे, मोटरसायकलवर गेले, तर मोटरसायकल सहित पोहू शकाल का? नाही पोहू शकाल नाही का. त्याच्याकरिता महाराज घड्याळही काढावं लागेल, काही सोन्याचे अलंकार असतील तेही काढावं लागेल, मोटरसायकलही नदीच्या काठावर ठेवावी लागेल नाही का. एवढंच नाही तर वस्त्र देखील काढावं लागेल. एका लंगोटीवर महाराज तुम्हाला पोहावं लागेल. तसं महाराज हा भवसागर जे पार करून गेलेले आहे हे केवळ आणि केवळ लंगोटीवालेच पार करून गेले, जे अत्यंत महाराज विरक्त वृत्तीचे होते. संग्राही व्यक्ती महाराज भवसागर पार करून जाऊ शकत नाही. आणि म्हणून आज भारतीय संस्कृती
सगळीच्या घराघरामध्ये अशा लंगोटी वाल्यांचे महाराज चित्र लावल्या गेले. यांची पूजा केली गेली. आजही केल्या जात आहे. एखाद्या सम्राटाचं चरित्र ना आपलं चित्र नाही लावलं महाराज या भारताच्या घराच्या भिंतीवर. मोठ्या राजा महाराज खूप उरले त्यांचं चित्र नाही. जे लंगोटीवाले आहेत त्यांची पूजा केली जाते. म्हणून आज जीवनामध्ये त्याग अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि भरतांचं महाराज स्मरण केलं तर जीवनामध्ये महाराज जीव त्यागी होऊ शकतो. त्याला भरतांचं नामकरण करण्यात आलं. नंतर महाराज कैकेयी मातेच्याच मांडीवर, तसं तर आता लक्ष्मण प्रभूचं नामकरण करायला पाहिजे होतं, परंतु कैकेयी मातेच्या मांडीवर कोण होतं? शत्रुघ्नजी होते. आणि म्हणून त्या बाळाकडे पाहिलं आणि वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की ज्याचं नाव घेतल्यानंतर शत्रूचा नाश होईल. एवढंच नाही तर शत्रुत्वाचा नाश होईल. म्हणून या बाळाचं नाव मी शत्रुघ्न ठेवते. म्हणून जाके सुमिरन तेरी पुना आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की त्याचे खूप शत्रू बनले असते. काही कारण नसताना, आपला दोष नसताना विनाकारण शत्रुत्व लोक आपलं करत असेल तर उठल्याबरोबर शत्रुघ्नाचं स्मरण करायचं, त्यांचं नाव घ्यायचं. तर शत्रुत्व महाराज जो आपलं करतो आहे एक तर तो नष्ट होईल किंवा तो जो आपला द्वेष करतो त्याचा तो द्वेष नष्ट होईल हे सांगितलं. आणि चौथं नाव जे आहे हे आता सुमित्रा मातेच्या मांडीवर महाराज जे बाळ आहे त्यांच्या त्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं की हे बाळ जे आहे या बाळावर श्रीरामाचं अतीव प्रेम राहील. हे सर्व लक्षणांचे भांडार राहील म्हणून त्यांचं नाव लक्ष्मण ठेवण्यात आलं. लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत गुरु लक्ष्मण राम लक्ष्मण राम अशा प्रकारे दिव्य आणि भव्य असा नामकरण विधीचा सोहळा पार पडला. सर्व महाराज माता दशरथ राजा अतिशय आनंदित झाले आणि महाराज त्यानंतर आता सर्व ऋषीमुनी निघून गेले. आणि अशा वेळेला आता महाराज दिवस चाललेले आहे. दिवस जाता 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 आता भगवंत उठायला लागले, कडावर झाले, त्यानंतर रांगायला लागले सुंदर. एक दिवस काय झालं की कौशल्या मातेने भगवंताला सुंदर शृंगारित केलं, स्नानादिक कर्म करून आणि शृंगारित करून दूध पाजून पाण्यामध्ये टाकलं. भगवंत झोपलेले आहे हे पाहिलं आणि नंतर महाराज भगवान नारायणाची पूजा केली. ऐका महाराज, कौशल्या मातेच्या रंगमहालामध्ये आजही भगवान विष्णूचं नारायणाचं फार सुंदर मंदिर आहे. उपासक होते असेच नाही आले महाराज. भगवंत यांच्या इथे असेच अवतरित नाही झाले. काय भक्ती असेल महाराज. आणि चला सुंदर महाराज पूजा विधी आटोपली आणि
आता भगवंताला ताट करायचं आहे म्हणून स्वयंपाकगृहामध्ये स्वयंपाक पहिलेच करून ठेवला होता आईने. स्वयंपाकाचं ताट, महाराज जे पदार्थ आहे ते ताटामध्ये टाकले आणि कौशल्या माता आल्या. परंतु काहीतरी मी पदार्थ टाकण्याचं विसरलं असं आईला वाटलं आणि आई महाराज परत स्वयंपाकगृहामध्ये गेल्या. एवढ्यामध्ये श्रीरामचंद्र प्रभू पाळण्यातून खाली उतरले आणि रांगत 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 त्या ताटाजवळ गेले आणि महाराज त्या पदार्थाचं सेवन करायला लागले, भोजन करायला लागले. एवढ्यात कौशल्या माता आल्या आणि पाहिलं की श्रीरामचंद्र प्रभू त्या महाराज नैवेद्याचं सेवन करत आहे. म्हणे अरे हा उतरलाच कसा पाळण्यामधून आणि तिथपर्यंत गेलाच कसा. भगवंताच्याच भोगाचं ताट होतं ना, तर भगवंत सेवन नाही करणार तर कोण सेवन करेल. आणि चला परत महाराज आई अत्यंत आनंदित झाला. भगवंत रांगायचे तर अत्यंत सुंदर दिसायचे आणि आता महाराज भगवंत थोडे मोठे झाले. फार सुंदर सुंदर लीला श्रीरामचंद्र प्रभूंनी देखील केला. आता भगवंत महाराज ज्या वेळेला चालायला लागले, आईने महाराज सुंदर पैजण बांधून दिले आणि भगवंत कसे चालायचे त्याचं वर्णन महाराज संत महात्म्यांनी केलं. कसे चालायचे? चलत रामचंद्र बाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. कलिक कलिक उठत धाय, कलिक कलिक उठत धाय, वीरता भूमिल पटाय, वीरता भूमिल पटाय. आय मात गोर्धनेत दशरथ की रघिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया, ठुमक चलत रामचंद्र. भगवंत महाराज ठुमकत ठुमकत चालायचे आणि जसे चालायचे तर त्या पैजनाचा आवाज व्हायचा. भगवंताला कौतुक वाटायचं आणि महाराज आणखीन पाय म्हणजे टाकून टाकून ते वाजवून वाजवून म्हणजे पाय आपटायचे तसे तसे ते वाजायचं आणि भगवंत चालायचे तर अतिशय महाराज गोड दिसायचे. अद्भुत रूप होतं भगवंताचे. चला सुंदर सुंदर लीला भगवंताने केल्या आणि भगवंत आता थोडे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर आता मात्र वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की म्हणे हे दशरथा, आता मात्र यांना काय करावं लागेल, माझ्या गुरुगृही म्हणजे तिथे यावं लागेल. त्यावेळेला दशरथ राजाने सांगितलं काही हरकत नाही, चला आता भगवंत महाराज गुरूंच्या गृहामध्ये विद्या, ब्रह्मविद्या, आत्मविद्या, राजविद्या, अध्यात्मविद्या शिकण्याकरता चाललेला आहे. गुरु गुरु गृह गयत पडहर गुरु गयत पडहर अल्पकाल सब विद्या
श्री राम आणि चला भगवंत महाराज आता गुरुकुलामध्ये गेले आणि ऐका महाराज केवढी आश्चर्याची गोष्ट आहे. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे कथा समजून राहिली ना? आ तुम्ही लक्ष दिलं तर समजेल. एकतर पहिली वेळ आहे रामकथा ऐकायची आहे ना. तुमची पहिली वेळ आहे, माझी पहिलीच वेळ आहे, नाही का? म्हणून थोडं लक्ष देऊन ऐका महाराज. तर काय सांगत होते मी? पहा काय आश्चर्याची गोष्ट आहे की आज ज्यांच्या श्वासामधून नुसतं श्वास घेतला तर 4 वेदाची निर्मिती झाली, ते भगवान आज गुरूंच्या गृहामध्ये विद्या शिकण्याकरता चाललेले आहे आणि लवकर त्यांनी ते अवगत केलं. परंतु ऐका, मला सांगा, भगवंताला गुरुगृहामध्ये जाण्याची गरज होती का? विद्या शिकण्याची गरज होती का? की ज्यांच्या श्वासातून वेदाची निर्मिती झाली. मग का त्यांनी असं केलं याचं चिंतन तर आपल्याला करावं लागेल. आणि त्याचं चिंतन महाराज जर आपण केलं तर त्यातून भगवंताने एकच सांगितलं की कोणी कितीही मोठा असेल त्यांनी त्याच्या जीवनामध्ये गुरु केलाच पाहिजे. त्याने काय केलं पाहिजे? गुरु केलाच पाहिजे. कान खोलून ऐका महाराज जरा. हो, नाहीतर यमाच्या हाताखाली गेल्याशिवाय राहणार नाही. जे खाणारे आहे, पिणारे आहे, तुमच्या इकडे जास्त चालतं महाराज हे खाणं पिणं, कारण पैसा भरपूर आहे. हो, हे मांस खाणं सोडा, हे दारू पिणं सोडा. हा, महिला मंडळी आणि पुरुष मंडळी दोघांनाही महाराज माझी विनंती आहे. नाहीतर वर गेल्यानंतर तुम्ही मग तुम्हाला लक्षात येईल की वंदनाताईनं तर भरपूर सांगितलं होतं, ओरडून चिल्लावून घसा बसेपर्यंत, परंतु आपण ऐकलं नाही. आता हे यमाचे दूत आपल्याला मारत नाहीत आहे, जे भयंकर आहे, जे सहन होत नाही, नंतर पस्तावून मी भेटेल तुम्हाला तिथे. तुम्हीच थोडी जाणार आहे, मी जाणार आहे, परंतु मी तुम्हाला याच्याकरता भेटेल की मी तुम्हाला खूप सांगितलं होतं, तुम्ही ऐकलं नाही. आता तुम्ही जा तिकडे, मी चालली माझ्या कानाकडे. नाही का? पस्तावण्याची वेळ येऊ नये महाराज. हातातून क्षण एक महाराज वाळू तुम्ही घेतली तर वाळू जशी महाराज भराभर काय होते, खाली पडते आणि आपला हात रिकामा होतो. अशा आपल्या जीवनातील क्षण महाराज चाललेले. हे क्षण कधी संपेल, कधी जावं लागेल, कधी इहलोक सोडावा लागेल, कधी परलोकामध्ये जावं लागेल, सांगता येत नाही. आणि परलोकीची यात्रा ऐका, इकडे पहा माझ्याकडे. आता गरुड पुराण जे आहे, गरुड पुराण युट्यूबवर सर्च करा. पहिले महाराज याला काय केलं होतं, थोडं डांबून ठेवण्यात आलं होतं. आताच गडबड करू नका इथे हजारे भाऊ, आताच गडबड करू नका. जेव्हा मी सांगेल तेव्हा कराल, कारण आपल्याला टाइम आहे. मधात विक्षेप होतो, जेव्हा आणायला सांगेल तेव्हा आणाल. टाइम आहे अजून 1 तास. आताच गडबड कराल तर लोकांना वाटेल आताच लग्न आहे का, राहील कथा ऐकायची. लग्न आपण शेवट करणार आहोत. तर चला महाराजजी काय सांगत होते असं समजून जाते ना. तर हा गरुड पुराण जे आहे, असं महाराज म्हटलं गेलं की ज्यांच्या घरी मृत्यू होतो त्या जीवाच्या प्रित्यर्थ नंतर गरुड पुराण वाचलं जातं. परंतु काही फायदा नाही महाराज, तो गेला आणि तुम्ही वाचू राहिले. अरे आपल्याला आपला इहलोक चांगला करायचा असेल तर आपल्यालाच महाराज आपल्याकरता ती साधना, ती भक्ती, ते कर्म दिव्य हे सर्व आपल्याला करावं लागेल. दुसरी वाचून काय करणार? म्हणून ऐका, गरुड पुराण वाचा. आज गेल्यानंतर रात्रीला सर्वजण एकच काम करा, युट्यूबवर सर्च करा आणि गरुड पुराण जो आहे महाराज पहिला अध्यायापासून शेवटपर्यंत जसं जसं तुम्हाला वेळ भेटेल, आणि त्यात महाराज सांगितलेलं आहे स्वतः भगवान विष्णूने की मरण पावल्यानंतर ज्याने गुरु केला नाही, ज्यांनी मांस खाल्लं, जो दारू पिला, ज्यांनी पाप कर्म केलं, ज्यांनी अनिती केली, त्याचा परलोक कसा असतो.
वाचा महाराज की अंगावर रोमांच आल्याशिवाय राहत नाही. थरारून जातो महाराज आपण नुसतं ऐकून. हो, तर ज्यावेळेला भोगावं लागेल त्यावेळेला आपली स्थिती कशी असेल. वाचा, भवनदी आहे, भवसागर आहे. कोणतं नाव सांगितलं त्या नदीचं विसरली मी. भयंकर नदी आहे ती महाराज. जसं उकळतं तेल आहे तशी महाराज उफाळ्या मारत आहे, गरम गरम अशी. ज्यात विंचू आहे, मगर आहे, केसा आहे, रक्ताची नदी आहे. त्यातून आपल्याला जावं लागते. वरून यमदूत मारत नेतात. महाराज कित्येक काल चालला जातो, ती नदी पार आपण करू शकत नाही. भरपूर काल युग निघून जातात. नंतर पुढे गेल्यानंतर संपूर्ण वाळवंट, वरून सूर्य तपत आहे 12ही पाकळ्या उघडून. एवढंच नाही तर महाराज यमदूत मारत नेत आहे. त्याच्या पुढे गेले की मोठमोठ्या दगडाचा पाऊस आहे. त्याच्या पुढे गेले तर महाराज अंधकारमय कोठड्या आहे की तिथे प्रकाशाचं नाव नाही. आपण जर वाईट कर्म केले तर आपली परलोक यात्रा अशी असेल महाराज. म्हणून जरा सावधान व्हा. हे मांस खाणं, हे दारू पिणं, हे अनितीने वागणं, हे अत्याचार करणं, कोंबडीचं मांस खाणं सोडा. परिणाम झाला पाहिजे. आता दादा मला 12 वर्ष झाले इथे येऊन. कार्यकर्ते अजून माळकरी झाले नाही, असं व्हायला नको. मी पहिल्या दिवशी सांगून गेली की तुळशीदासजींनी जे पत्र आम्हाला दिलेले आहे ते पत्र मी 7 दिवसपर्यंत पत्त्यावर पाठवणार आहे बऱ्याच जणांच्या. परंतु नाही महाराज सगळ्यांच्या पत्त्यावर पोहोचेल. तर एखाद्याच्या पत्त्यावर जरी माझं पत्र पोहोचलं, एखाद्याने जरी महाराज माझी कथा श्रवण करून आपलं जीवन उज्ज्वल केलं, तरी माझं कथा करणं धन्य झालं महाराज. तुमच्या करता कथा करते, तुमच्या चांगल्या करता कथा करते. यातून नुसतं ऐकू नका, आचरण करा महाराज. कारण नुसतं ऐकल्याने फायदा होणारच नाही, आचरण शिवाय नाही महाराज. म्हणून आचरण करा जीवनामध्ये की ज्या आचरणाने तुमचं जीवन दिव्य बनेल, तुमचं जीवन भव्य बनेल आणि तुमचा उद्धार होईल. चला, तर मी काय सांगत होती की गुरु जीवनामध्ये असलाच पाहिजे. सावधान होऊन ऐका. आणि पागलपणामध्ये कोणालाही गुरु करू नका महाराज. आजकाल कलियुग लागलं. संतांचा वेश करणारे महाराज भरपूर निघालेले आहे. आता तर तबला वाजवणारे माळ टाकायला लागले. दत्ता भाऊ पाठवू का तुमचं? तबला वाजवणारे माळ टाकायला लागले. माझं असं म्हणणं नाही की त्यांनी टाकू नये, परंतु अधिकार लागेल महाराज त्याच्याकडे. झाकी करणारी माळ टाकायला लागली. अहो महाराज, ज्याचा अधिकार असेल त्यांनीच माळ टाकावी गळ्यामध्ये. कारण भवसागर पार करून देण्याची एक जबाबदारी गुरुवर देखील त्या जीवाची असते. त्यावेळेला गुरु देखील महाराज तुमचा भवसागर सहज पार करून देऊ शकतात जर अधिकारवान असेल तर. म्हणून बावळट होऊन कोणाच्याही पाठीमागे लागू नका. अधिकारवान गुरु करा. वेशाला नुसतं पाहू नका. नाही जिवंत व्यक्तीवर तुमचा भरोसा बसत असेल तर गेलेले महाराज जे संत आहे, गेलेले संत आहेत त्यांना गुरु माना, काही हरकत नाही. मोरारी बापूंनी सांगितलं कथेमध्ये. कारण संत हे शरीराने जातात महाराज, तत्वाने अमर असतात. संत कधी मरत नसतात एवढं लक्षात ठेवा. संत जर मेले असते तर महाराज हे विश्वच राहिलं नाही. संत न होते जगत में तो जलता का संसार. हो, संत नसते तर हे जगत राहिलं नसतं. कोण म्हणतात महाराज की मीराबाई मर गई? कोण म्हणतात की मीराबाई मर गई? ओ महाराज, मीराबाई आजही आहे. आजही त्या मीराबाईचे बाई नृत्य करत आहे आणि त्यांच्या पायाचे घुंगरू आजही वाजत आहे. परंतु आपले कान एवढे बंद झाले की त्या मीराबाईच्या महाराज घुंगराचा आवाज आपल्याला येत नाही. काय मीराबाई भक्ती केली महाराज. मीराबाई हा शिका महाराज.
त्याच्यानंतर कोण कहताय महाराज की नरसिंह मेहता की करताल बंद होईल. आजही त्यांच्या करतालाचा आवाज येतो आहे, परंतु कान बंद झाले आपले. कौन कहते हैं बोले महाराज कि चैतन्य महाप्रभु चले गए. नाही गेले हो महाराज. आजही अवकाशामध्ये हरी बोल हरी बोल हरी बोल हे शब्द महाराज त्यांचे घुमत आहे. चैतन्य महाप्रभू प्रगाढ भक्तिवान महाराज महात्मा की ज्यांचा एक क्षण हरीच्या उच्चाराशिवाय जात नव्हते. भक्ती एवढी प्रगाढ महाराज की ते ज्या ज्या वनातून जायचे तर पशु पक्षी प्राणी एवढेच नाही तर वृक्ष देखील हरी 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 बोलायला लागायचे. हे हरी हे हरी हे हरी चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला गायन करायचे महाराज तर अश्रूच्या धारा त्यांच्या डोळ्यातून वाहत राहायच्या. आजही त्यांचा नाश सुरू, परंतु कान बंद आपले झाले म्हणून नाही महाराज ऐकायला. संत कधी तत्वाने मरत नसतात, अविनाशी तत्व आहे. आणि म्हणून महाराज आज जर तुम्हाला कोणी महात्मा योग्य वाटत नसेल तर गेलेल्या महापुरुषाला शरण जा, त्यांना गुरु बनवा. आणि जर महाराज तुमच्या समोर कोणी संत असेल, तुम्हाला तुमचं हृदय म्हणत असेल, ऐका, जोपर्यंत तुमचं हृदय म्हणणार नाही ना की याला आम्ही गुरु करायचं, तोपर्यंत गुरु करू नका महाराज. तुमच्या हृदयाने म्हटलं पाहिजे की हे माझे गुरु बनले पाहिजे, त्यांना गुरु करा. आणि चला भगवंताने महाराज गुरुगृहामध्ये जाऊन हा उपदेश आपल्याला दिला की कोणी कितीही मोठा असला तरी त्याला त्याच्या जीवनामध्ये गुरुची फार आवश्यकता आहे. आणि चला त्यानंतर आता विषय बदल होत आहे. एकदा आपण प्रेमाने सर्वजण भजन करू. साई नाथ तुम्हारी जय जय हो, 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 साई नाथ
वर्णन करतात गोस्वामी तुलसीदासजी महाराज. इकडे याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाज ऋषीला सांगतात की असा प्रसंग पुढे घडला की विश्वामित्र जे आहे हे महामुनी आहे आणि त्यांना मात्र एक चिंता सतावायला लागली. ते काळजी करायला लागले. काळजीचं कारण एकच होतं की त्यांचे जे यज्ञ आहे हे असुर लोक दैत्य लोक महाराज होऊ देत नव्हते. आणि म्हणून प्रसंग वर्णन करतात तुलसीदासजी महाराज. यह सब चरित्र कहा मुनि गाई आदि सपासुनी मनराई विश्वामित्र महामुनि हरि ऐका महाराज, विश्वामित्र हे जे पात्र आहे हे पात्र फार चिंतनाचा विषय आहे. चिंतन असं सांगितलेलं आहे की विश्वामित्र जे आहे हे पहिले क्षत्रिय होते आणि या माणसाने काय केलं की एक मनात असं ठरवलं की मला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर क्षत्रिय कुलामध्ये होणार नाही, ब्राह्मण कुलामध्ये होणार. आणि म्हणून या मनुष्याने काय केलं की क्षत्रिय कुलाचा त्याग केला आणि शास्त्राचं वेदाचं उपनिषदाचं भरपूर महाराज पठन आणि चिंतन केलं. आणि हा मनुष्य जो आहे काय बनला? ब्राह्मण बनला. ब्राह्मण आता महामुनी बनले. आणि महाराज यांचा ज्यावेळेला त्या घनदाट अरण्यामध्ये आश्रमामध्ये यज्ञ व्हायचा तर महाराज अनेक दैत्य अनेक राक्षस मारीचे सुभाऊ अमंगल द्रव्य आणायचे आणि यांचे यज्ञ बंद पाडायचे. त्यामुळे चिंता करायला लागले विश्वामित्र. परंतु आज महाराज यांना कळालं की साक्षात परब्रह्म जे आहे हे अयोध्या नगरीमध्ये दशरथ राजाच्या इथे राम म्हणून अवतरित झालेला आहे. हे ऐकल्याबरोबर अतिशय आनंदित, हे थोडस खेचलं जाते, अतिशय आनंदित झाले महाराज विश्वामित्र. थोडं चिंतन करायला लागले की म्हणे कमाल आहे देवाची. अरे ज्यांच्या प्राप्ती करता मी माझं कुल बदलविलं ते माझ्या घरी नाही आले. आणि तो दशरथ राजा जे आहे क्षत्रिय त्यांच्या कुलामध्ये गेले. आणि भगवंताला हेच दाखवून द्यायचं होतं की माझी प्राप्ती वर्ण जात कुल पाहून नाही होत. गिरीधरला आलं तो भाव का भगवंता तुला तर महाराज केवळ प्रेम पाहिजे, भगवंताला तर केवळ महाराज श्रद्धा पाहिजे, भगवंताला तर महाराज केवळ भाव पाहिजे. भगवंत वर्ण जाती कुल हे सर्व नाही. आणि म्हणून भगवंताने दाखवून दिलं की मी कोणत्याही कुलामध्ये नाही का अवतरित होतो, कोणालाही प्राप्त होतो. आणि म्हणून दशरथ राजाच्या इथे भगवंत अवतरित झाले होते. चला आज महाराज विश्वामित्र निघाले आणि परत जाता जाता चिंतन करायला लागले की आपण महामुनी आहोत, आपल्या इथे नाही आले. दशरथ राजा हा गृहस्थाश्रम आहे म्हणून केवढा त्यांचा गृहस्थाश्रम धन्य असेल. आणि ऐका महाराज, तुम्ही गृहस्थाश्रमी जे आहे आम्हाला भरपूर महिला भेटतात आणि त्या म्हणतात की ताई तुमचं जीवन चांगलं आहे, आम्ही काही संसारी लोक आमचं जीवन म्हणे असंच वाया गेलं. परंतु ऐका महाराज, तुमचं जीवन वाया गेलेलं नाही. तुम्ही देखील महाराज श्रेष्ठ आहात गृहस्थाश्रम करणार. परंतु कोणता गृहस्थाश्रम आणि कोणते गृहस्थाश्रम श्रेष्ठ मी सांगून गेली का की ज्यांच्या महाराज दारात अतिथी येत असेल, जिथे अतिथीची सेवा केली जात असेल आनंदाने, ज्यांच्या दारात महाराज संत येत असेल, ज्या घरी महाराज संतांचं आवागमन असेल, संतांची सेवा असेल, तिथे देव येतो. म्हणून ते गृहस्थाश्रम धन्य.
काल सांगून गेली की एक पाहुणा आला तर आपल्याला कंटाळा येते. हा धन्य गृहस्थाश्रम नाही महाराज. हं? तर चला, गृहस्थाश्रमी श्रेष्ठ आहे, परंतु असा गृहस्थाश्रम असेल तर धन्य. चला, आज महाराज जाता जाता विश्वामित्र अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करते झाले. पाहता पाहता दशरथ राजापर्यंत महाराज त्यांच्या कानावर ही बातमी गेली की विश्वामित्र येत आहे आणि दशरथ राजा धावले महाराज यांचा सत्कार करण्याकरता. ही आहे महाराज आमची संस्कृती. अखिल महाराज, भारताचे महाराज सम्राट दशरथ राजा, चक्रवर्ती सम्राट होते, साधे सम्राट नव्हते. काल पाहून गेलो आपण की संपत्ती एवढी की स्वर्गातील देव देखील महाराजांची संपत्ती पाहून लालायित होईल, परंतु संमती एवढी की वशिष्ठांसारखे महाराज आदर करत होते. म्हणून त्यांच्या घरी देव आहे. धावलेलो दशरथ राजा संतांचं स्वागत कसं करावं हे शिकायला पाहिजे महाराज. आपण संतांना सामान्य समजतो आपल्याप्रमाणे, कारण दिसतात ना ते आपल्याप्रमाणे, नाही त्यांचं काही वेगळं रूप नसते ना. परंतु संतांना कधी सामान्य समजू नये महाराज. आणि दशरथ राजाने सुंदर महाराज स्वागत केलं, एकदम साष्टांग दंडवत प्रणिपात त्यांच्या चरण कमलावर केला. विश्वामित्रांचा खूप आदराने आणलं. आपल्या राजमहालामध्ये षोडशोपचारे पूजा केली, दिव्यमाला समर्पित केल्या. सर्वांनी महाराज वंदन केलं. आमच्या तिने आईने, श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण प्रभूंनी देखील. आणि नंतर भोजन झालं, भोजन आटोपलं आणि आता संध्याकाळच्या वेळेला सगळे बसले. आणि आता दशरथ राजा भीत भीत विचारायला लागले, म्हणे प्रभू कोणत्या कारणाने तुम्ही इथे आले? भीत भीत विचारायला लागले. आणि त्यावेळेला महाराज असुर समूह सतावहि बोले, भयात मला होई, अनुज सहित देहारा गुणाता, आणि त्यावेळेला आज विश्वामित्र यांनी सांगितलं की म्हणे हे राजा, आम्हाला असुर अतिशय सतावत आहे, दैत्य अतिशय सतावित आहे, ते आमचा छळ करत आहे, आम्हाला त्यांचा त्रास आहे आणि हे एक राजा करता चांगलं नाही. ऐका महाराज, पूर्वी काळ असा होता, लोक म्हणतात की महाराज लोक पैसे जास्त मागायला लागले. पूर्वीचा काल असा होता की संत महाराज आश्रमामध्ये राहून सुंदर भगवत चिंतन ध्यान स्मरणामध्ये राहायचे, आपल्या वैदिक धर्माचं जतन करायचे, त्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता अनेक शिष्य तयार करायचे, कारण त्यांना दुसरी कोणतीच चिंता नव्हती पोट भरण्याची. कारण महाराज त्यांच्या आश्रमामध्ये राजे लोक सर्व व्यवस्था करायचे, जे जे पाहिजे ते पाठवायचे. आता असं नाही ना, म्हणून मागावं लागतं. नाही, आता कार्यकर्त्यांनाच देत नाही तर आम्हाला कोण देईल महाराज? नाही, कार्यकर्त्यांनाच देत नाही तर आम्हाला कोण देईल? आमच्याही पाठीमागे व्यवहार आहे, नाही का? आमचं गुरुकुल आहे, आम्हालाही गुरुदेवांचं सर्व करावं लागते, आम्हालाही पुढे आमचे शिष्य तयार करायचे आहे, गुरुकुलामध्ये भव्य रूप आणायचं आहे. माझी एक खरोखर महाराज मनापासून खूप इच्छा आहे, खूप तळमळ आहे की माझं एक गुरुकुल व्हावं. आणि त्या गुरुकुलामध्ये, कारण भरपूर मुले आज महाराज मला म्हणत आहे की ताई आम्हाला भागवत शिकवा, आम्हाला संस्कृत शिकवा, आम्हाला भागवतकार व्हायचं आहे, कीर्तनकार व्हायचं आहे, पण तो व्यवस्था नाही महाराज. आणि तुम्ही लोकांनी जर मला व्यवस्था दिली ना, कारण तुम्ही श्रीमंत आहे आणि तुम्ही आमचे भाऊ आहे, नाही का? त्याच्यामुळे मी म्हणू शकते अधिकाराने की महाराज
करायची तुम्ही जर मला थोडी मदत केली तर मीही माझ्या त्या गुरुदेवांच्या, मला स्पेशल माझं बनवायचं नाही, माझ्या गुरुदेवांचंच गुरुकुल आहे, छोटासा आश्रम आहे आणि त्याला मोठं करून मला देखील अनेक विद्यार्थी जे धर्माचं जतन करणारे आहे, जे धर्माचा प्रचार प्रसार करणार आहे असं बनवायचं आहे. परंतु काय पैशाशिवाय काही होत नाही, म्हणून थोडं मागं काम आहे. बघेल मग तुम्हाला मला मदत करायची आहे, तुम्हालाच नाही सर्व कार्यकर्त्यांना, आणि मी हक्काने तुम्हाला मागेल. सध्या नाही मागं, काळजी करून आणि रात्रभर झोपणारच नाही तर ताई मागेल किती म्हणे. म्हणून तर तुम्हाला त्या दिवशी आशीर्वाद दिला की अशाच गाड्या आणखी लागो, कारण काही गाड्या मला भेटल्या पाहिजे त्यात. खरोखर महाराज आमचे कार्यकर्ते मंडळी आहे ना अतिशय सुंदर आहे. तिकडे आमचे मारेकर भाऊसाहेब, काय मूर्ती आहे म्हणजे आमचे बाबा, फार सज्जन लोक आहे हो, असे लोक भेटत नाही बरं. तुमचं एक भाग्य आहे की असे कार्यकर्ते तुम्हाला मिळाले. तुम्ही द्या ना दीपक भाऊ, दत्ता भाऊ, चला. कारण खरोखर महाराज खरंच आहे, काळाची पुढे काल अतिशय भयंकर येणार आहे आणि धर्मो रक्षते इति रक्षकः, जो धर्माचं संरक्षण करतो त्याचं महाराज धर्म संरक्षण करतो. म्हणून धर्माचं जतन झालं पाहिजे, त्याचं संरक्षण आपल्याकडून झालं पाहिजे. तर महाराज वशिष्ठ ऋषी म्हणतात की राजा हे तुमच्याकरता बरोबर नाही, आम्हाला असुर जे आहे ते सतावत आहे आणि तुम्ही त्याकरता काहीच करू नाही राहिले. त्यावेळेला दशरथ राजाने मान खाली घातली आणि त्याच वेळेला मनोमन महाराज श्रीरामचंद्र प्रभूंनी संकल्प केला की उद्या कोणत्या ऋषीला या राजमहालामध्ये येण्याची काय करावं लागणार नाही, कळा म्हणजे येण्याकरता मात्र त्यांना परिश्रम करावे लागणार नाही. कारण पुढे उद्या मीच वनामध्ये जाऊन प्रत्येक ऋषीच्या आश्रमामध्ये जाईल आणि त्यांचे काय व्यथा आहे ते जाणून घेईल, त्या व्यथेला मी दूर करीन. हा संकल्प श्रीरामचंद्र प्रभूने यावेळेला केला मला. आणि चला शेवटी विश्वामित्र म्हणायला लागले की म्हणे ऐका दशरथजी, हे जे लक्ष्मण आणि श्रीराम आहे दोन पुत्र, हे मात्र तुम्ही माझ्या सोबत द्या. आणि असं म्हटल्याबरोबर दशरथ राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या. कारण महाराज चारही पुत्र दशरथ राजाला प्रिय होते, परंतु त्यात श्रीरामचंद्र प्रभू हे तर प्राणापेक्षाही प्रिय होते. वर्णन करतात सब सुत मोई प्राण किनारी, सब सुत मोई राम किनारी, राम म्हणे ऐका, किती काळानंतर मला मुलं झाले, चौथेपण म्हणजे शेवटच्या काळामध्ये दशरथ राजाला मुलं झाले. मग ते किती प्रिय असेल, ते तर प्रिय आहेच म्हणे, परंतु श्रीराम जे आहे हे मात्र मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. म्हणून मी श्रीरामाला तुमच्यासोबत देऊ शकणार नाही, मला माफ करा. इकडे महाराज वशिष्ठ ऋषी बसलेले आहेत. वशिष्ठ आणि विश्वामित्रांचा आधीच जमत नाही आणि वशिष्ठ ऋषी विचार करायला लागले की विश्वामित्र अत्यंत क्रोधी महात्मा आहे, यांनी जर माझ्या या राजाला शाप दिला तर त्यातून चांगलं होणार नाही. आणि म्हणून गुरुदेव वशिष्ठ ऋषींनी आज दशरथ राजाला आज्ञा दिली की म्हणे हे राजा, तुला विश्वामित्र यांच्यासोबत श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाठवावंच लागेल. आणि आमच्या शास्त्राचा नियम आहे महाराज की गुरु बोलल्यानंतर शिष्य बोलत नाही, शिष्याला आज्ञाचं पालन करावंच लागते. आणि महाराज स्तब्ध झाले दशरथ राजा. आणि चला
ती रात्र निघून गेली, पहाट झाली, स्नानाधिक कर्मे सर्वांचे आटोपले आणि आता विश्वामित्र सहित भगवान श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण प्रभू निघालेले आहेत त्यांच्या आश्रमाकडे. जाता 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 महाराज घनदाट अरण्यामधून प्रवेश करायला लागले आणि एक ताडका नावाची भयंकर राक्षसीनं महाराज जागी झाली. ज्यावेळेला पाऊलाची चाहुल ऐकायला आली, भयंकर ती राक्षसीनं महाराज आक्रोश करून अकराळ विक्राळ आवाज काढायला लागला. श्रीरामचंद्र प्रभूने विचारलं, म्हणे बाबा कोणाचा आवाज आहे हा? तर विश्वामित्राने सांगितलं की ही ताडका नावाची राक्षसी नाही. म्हणे रघुवेंद्र एक काम कर, हिला मात्र आता मुक्ती द्या. आणि त्याच वेळेला महाराज बाण काढला श्रीरामचंद्र प्रभूने आणि ताडकाला मारला आणि मारल्यानंतर लगेच ते मृत्युमुखी पडली. आणि भगवंत एवढे कृपालू की आपलं धाम महाराज तिला दिलं, तिचा उद्धार केला. आणि चला पाहता पाहता या घनदाट अरण्यामधून आता विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये भगवंत आले. ती रात्र गेली, सर्वांनी विश्रांती केली, पहाटे झाली आणि पहाटे उठल्यानंतर सर्वांचे स्नानाधिक कर्मे आटोपले. आणि आता मात्र विश्वामित्रांना असं नाही म्हणावं लागलं श्रीरामचंद्र प्रभूला की माझ्या यज्ञाचं संरक्षण कर, स्वतः भगवंत म्हणायला लागले. रात मुनि सब रघुराई, मात मुनि सब रघुराई, तुम्ही आता तुमच्या यज्ञाला सुरुवात करा. आम्ही दोन्ही दिशेने मात्र तुमच्या यज्ञाचं संरक्षण करू. लगेच महाराज सर्व ऋषीमुनींना घेऊन विश्वामित्र यज्ञ करण्याकरता बसले. वेदांच्या ऋचामध्ये अतिशय सुंदर महाराज समिधा टाकण्यात आल्या, घृत ओतण्यात आलं आणि त्यानंतर वेदांच्या ऋचामध्ये अग्नीच्या ज्वाळा प्रदीप्त झाल्या. पाहता पाहता महाराज आकाशामध्ये जायला लागल्या. अत्यंत मंगलमय वातावरण या आश्रमामध्ये तयार झालं. परंतु त्याच वेळेला हा काय म्हटलेला आहे धूर, त्यावेळेला यज्ञाचा सुभाऊ आणि मारीच यांनी पाहिलं. हे दोन्ही महाराज जे दैत्य आहे, जे असुर आहे, अमंगल द्रव्य महाराज घेऊन धावले आणि आता या यज्ञाला महाराज यज्ञात ते टाकेल. त्याच वेळेला भगवंतानी बिना फणाचा महाराज जो बाण आहे तो एकदम मारीचाला मारला आणि जसाही मारीचाला महाराज तो लागला सू 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 करीत. मारीच जो आहे हा 400 कोस जाऊन महाराज तितक्या लांब जाऊन पडला. भगवंतानी याला बिना फणाचा बाण का मारला? कारण महाराज पुढे भगवंताच्या लीलेमध्ये आणखीन याचं काम होतं. कारण हा जर नसता तर रावणाने मदत कोणाची घेतली असती, हरीनं कोण बनलं असतं सोन्याचं, आणि म्हणून भगवंताने याला मारलं नाही. सुबाहूला मात्र लगेच दुसरा बाण घेतला आणि महाराज त्या सुबाहूकडे धारण केला आणि एकदम सुबाहूला तो बाण मारला उडून प्रत्यंच्या खेचली आणि त्यावेळेला सुबाहू जो आहे हा मृत्युमुखी पडला. आणि त्यावेळेला महाराज सर्व ऋषीमुनी आनंदित झाले आणि नाचायला लागले महाराज आनंदामध्ये. वशिष्ठ ऋषींनी सांगितलं की म्हणे खरोखर राघवेंद्र तुम्ही धन्य आहात. आणि चला त्यानंतर आता महाराज एक मर्म या कथेमधून सांगितलेलं आहे. आपलं जीवन देखील यज्ञ आहे. पहा माझ्याकडे पहा, आपलं जीवन काय यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये महाराज आपले जे वाईट विचार आहेत हे काय करतात, आपला यज्ञ पूर्ण होऊ देत नाही. आपला यज्ञ जर पूर्ण करायचा आहे तर महाराज 2 व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये आणावं लागेल. कोणाकोणाला आणावं लागेल? एक श्रीरामाला
आणि दुसरं लक्ष्मणाला. श्रीरामाला आणि लक्ष्मणाला आणायचं म्हणजे काय, श्रीराम हे सत्य स्वरूप आहे आणि लक्ष्मण प्रभू हे समर्पण आहे. म्हणूनच ज्यांच्या जीवनामध्ये सत्य आणि समर्पण असेल त्याचा यज्ञ पूर्ण होईल. महाराज जीवन सत्य असेल आणि समर्पण नसेल तर तिकडे पाहू नका, माझ्याकडे पाहू. सत्य असेल आणि समर्पण नसेल तरीही जीवनाचा यज्ञ पूर्ण होणार नाही. समर्पण असेल, सत्य नसेल तरीही जीवनाचा यज्ञ पूर्ण होणार नाही. तर सत्य आणि समर्पण ज्यावेळेला असेल त्यावेळेला आपल्या जीवनाचा यज्ञ पूर्ण होईल. ही मार्मिकता महाराज हे सारं या कथेतून सांगितलेलं आहे, या चरित्रामधून विश्वामित्राच्या यज्ञाच्या. आणि चला त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी विश्वामित्र श्रीरामचंद्र प्रभूला म्हणायला लागले, म्हणे हे राघवेंद्र, तुम्ही आता एक ऋषीचा यज्ञ पूर्ण केला. एका ऋषीचा यज्ञ पूर्ण केला आणि आता दुसऱ्या एका राजर्षीचा यज्ञ तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पहा केवढी युक्ती करून बोलायला लागले विश्वामित्र. विश्वामित्रांनी जर म्हटलं असतं डायरेक्ट की म्हणे जनक राजाच्या येथील मिथिला नगरीमध्ये सीताजींचं स्वयंवर आहे आणि तिथे तुम्हाला चालायचं आहे असं जर म्हटलं असतं तर भगवंताने नकार दिला असता. का नकार दिला असता? कारण दशरथ राजाने फक्त ऋषींच्या कार्यकर्ता पाठवले होते आणि म्हणून भगवंताने म्हटलं असतं की आम्हाला तर कोणत्या व्यवहाराकरता नाही पाठवलं, तुमच्या कार्यकर्ता पाठवलं, आम्ही शकत नाही. म्हणून युक्ती केली महाराज विश्वामित्राने की हे राघवेंद्र, एक महर्षीचा यज्ञ आता तुम्ही पूर्ण केला, आता एका राजर्षीचा यज्ञ पूर्ण करायचा आहे. धनुर्याग जो आहे तो पूर्ण करायचा आहे आणि म्हणून तिथे तुम्हाला माझ्यासोबत चालायचं आहे. भगवंत समजून गेले की भगवंत प्रभूने युक्ती करून मात्र मला तयार केलेला आहे. आणि चला अत्यंत आनंदित होऊन आता श्रीरामचंद्र प्रभू मिथिला नगरीकडे विश्वामित्र भगवंता सहित महाराज निघालेले आहेत. जाता 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 झालं काय की एक आश्रम दिसला. जो आश्रम आहे तिथे निरव शांती आहे, जिथे पशुपक्ष्यांचं कुंजन नाही, जिथे महाराज वायू प्रसन्नतेने वाहत नाही, जिथे वृक्षाची पानं हालत नाही. वृक्ष असा आहे की जे महाराज समाधी लावून बसलेले आहे का आणि एक शिला पडलेली आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचारलं, आपला श्रीकृष्ण नाही श्रीरामचंद्र प्रभूने की म्हणे प्रभू हा आश्रम कुणाचा आहे आणि इथे एवढी निरव शांती का आहे, इथे असं समाधान का वाटत आहे, ही शिला कोण आहे? विश्वामित्र मनोमन म्हणायला लागले की प्रभू तुम्ही तर ब्रह्मा आहात, तुम्हाला तर सर्व माहिती आहे, परंतु तुम्ही विचारण्याची लीला करत आहे. तर ऐका, ह्या गौतम नारी अहिल्या. एकदा प्रसंग असा घडला की जो इंद्र आहे, अहिल्या माता सौंदर्याचा खान होत्या आणि म्हणून इंद्राची दृष्टी बिघडली. एक दिवस पहाटेला इंद्र गौतम ऋषीचं रूप घेऊन आला. गौतम ऋषी मात्र पहाटेला नदीमध्ये गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेले होते आणि त्याच वेळेला गौतम पत्नी जे आहे अहिल्या यांचं पातिव्रत्य भंग केलं. तिकडे महाराज जाता जाता मधातच कोंबडा आरवला, म्हणजे पहिले कोंबडा आरवला होता, अग्नीने साथ दिला होता आणि महाराज म्हणून गौतम ऋषी त्यांना असं वाटलं की 4 वाजले म्हणून गेले होते, परंतु महाराज गंगेत जाऊन स्नान करून आले, पहाट व्हायची होती. आणि अशा वेळेला ज्या वेळेला ते गेले आणि आवाज दिला की म्हणे अहिल्या दार उघड. हा तर माझ्या पतीचा आवाज आला. मग माझ्याजवळ आहे तो कोण आहे? एकदम भयभीत झाला. महाराज आमच्या अहिल्या माता दार उघडलं, पाहतात तर गौतम ऋषी आणि इंद्र जो आहे हा घाबरून घेतला. एकदम महाराज पाणी घेतलं हातामध्ये, विचारलं कोण आहे तू, आपला असले रूपामध्ये प्रगट हो. आणि त्यावेळेला इंद्र थरारला आणि आपल्या महाराज खास रूपामध्ये प्रगट झाला. इंद्राला पाहिलं आणि शाप दिला की म्हणे हे इंद्रा, तुम्ही माझ्या पत्नीचं पातिव्रत्य भंग केलं तर आज जा तुला शाप देतो की 1000 छिद्र तुझ्या या शरीराला पडेल.
आणि अहिल्याला शाप दिला की तू तुझ्या पतीला ओळखू शकली नाही, जा तू शिला होऊन पडशील. परंतु पत्नीने तो शाप मागितला की म्हणे प्रभू मला माहिती नाही. असावधानतेमध्ये चूक ही झाली, मला उशाप द्या. त्यावेळेला साक्षात श्री रामचंद्र प्रभूची भेट होईल आणि ते तुझा उद्धार करेल असं वचन दिलं. महाराज काय म्हटलेला उशाप दिला आणि त्यावेळेस पासून ही शिला ही नारी त्या प्रभूची वाट पाहत होती. रामा रघुनंदन. आश्रमातया कधी येशील, आश्रमातया कधी येशील, रामा रघुनंदना, रामा शिला बनून महाराज पडलेली नारी, जिचं तप भरपूर होत महाराज. कित्येक काल निघून गेला, जी श्रीरामचंद्र प्रभूची वाट पाहत होती आणि तो योग आज अहिल्याच्या जीवनामध्ये आला. श्रीरामचंद्र प्रभूला विश्वामित्रांनी सांगितलं की म्हणे राघवेंद्र, एक काम करा की तुमचा चरणास्पर्श त्या शिलेला करा. भगवंत म्हणून महाराज विचार करायला लागले की ही ऋषीपत्नी आहे आणि मी चरणाचा स्पर्श कसा करू. त्याच वेळेला भगवंताने चरण थोडं वर केलं आणि एक वाऱ्याची झुळूक आली आणि भगवंताच्या चरणाचे रज जे आहे एकदम शिलेवर जाऊन पडले आणि त्याच वेळेला त्या शिलेतून महाराज अहिल्या माता प्रकट झाल्या. प्रसाद पद पावन शुभनाई पदई बई
चेतना आली आणि आज भगवंताच्या चरण कमलावर कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणिपात अहिल्या मातेने केले. डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या आणि आज म्हणायला लागल्या की म्हणे, हे प्रभू, माझ्या पतीने मला शाप दिला होता की तू शिला होऊन राहशील. आतापर्यंत मला असं वाटलं की त्यांनी मला शाप दिला, परंतु आता मला कळालं की तुमचं दर्शन त्या माध्यमामधून मला व्हायचं होतं. हे तर एक मोठं वरदान माझ्या पतीने मला दिलं. आज माझं जीवन धन्य झालं, मी धन्य झाले प्रभू. आणि एकच विनंती यावेळेला माझी तुमच्याकडे आहे की बस तुमच्या चरणाच्या ठिकाणी माझं मन नेहमी स्थिर हो आणि तुमच्या भक्तीचं दान मला द्या. भगवंताने भक्तीचं दान अहिल्या मातेला दिलं आणि अहिल्या माता भगवंताचा जय जयकार करीत महाराज जे स्वर्ग लोकामध्ये एक पतिव्रतेचं ठिकाण आहे, त्या पातिव्रत्य त्या लोकामध्ये महाराज त्या निघून गेल्या. आणि त्यानंतर आता विश्वामित्र जे आहे हे महाराज जनकपुरीकडे निघालेले आहे. पाहता 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 बराच कालक्रमण झाला आणि अशा वेळेला महाराज मिथिला नगरीच्या आंबावडी जिथे अमराई आहे आणि अशा त्या अमराईच्या ठिकाणी पोहोचले. इकडे विश्वामित्राला आपलं स्वारी जनक राजाला माहिती झाली की विश्वामित्र मात्र आपल्या नगरीतील आंबावडीमध्ये आलेले आहे. एकदम महाराज ते निघाले. कोणी सज्जन असतात तर कोणी असज्जन असतात. परंतु ऐका, मिथिला अशी आहे की जिथे महाराज एकही सर्व महाराज सज्ज भरलेले आहे, सर्व वेदांत भरलेले आहे. मोठमोठे वेदांती महाराज जनक राजाच्या इथे अष्टावक्र मुनीसारखे महाराज महान ज्ञानी वेदांताची चर्चा करायला येतात. मोठमोठे ऋषी महाराज गुरु आपलं दीक्षा घेण्याकरता जनक राजाकडे येतात. जनक राजा महाराज अत्यंत वैराग्यवान आणि वेदांत शास्त्रामध्ये अत्यंत निपुण. विदेह नगर म्हटलेलं आहे, जिथे देहाचं भान नाही. अशा या नगरीमध्ये ज्यावेळेला विश्वामित्र आले, जनक राजाला माहिती झाली, अत्यंत वेगाने निघाले आणि आले महाराज विश्वामित्रा आपलं विश्वामित्रांकडे. विश्वामित्रांना पाहिलं, अतिशय आनंदित झाले आणि कोटी 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 साष्टांग दंडवत प्रणिपात त्यांच्या चरण कमलावर केले. अमोघ आशीर्वाद दिला विश्वामित्रांनी आणि विचारलं की म्हणे, हे राजा, तुझी म्हणजे विचारलं की कुशल तर आहेस ना. त्यावेळेला राजाने आज सांगितलं की तुमच्यासारखे दिव्य अधिकारवान संत जिथे येतात त्या जीवाच्या भाग्याचं काय वर्णन करावं. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले
भाग्य आता अवघी चिंता वाढ. ज्यांना जीवनामध्ये संतांची भेट झाली, ऐका महाराज, त्याच्या भाग्याचं काय वर्णन करावं. बहु अवघड असे संत भेटी, तरी जग देखी करुणा. संत भेटी हा लाभ पद्मनाभ जोडी. संत भेट ज्याचा भाग्याचा उदय व्हायचा असेल त्याच्याच जीवनामध्ये होते. आणि चला नंतर महाराज त्या आंबावडीमध्ये, त्या सुंदर परिसरामध्ये राजा जनक आणि विश्वामित्र सुंदर संवाद करीत बसले. आणि तेवढ्यामध्ये श्रीरामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी आलेले आहे. विश्वामित्र सांगायला लागले, राघवेंद्र, हे जनक राजा यांच्या चरणकमलावर नतमस्तक व्हा. भगवंत महाराज नतमस्तक झाले आणि आता भगवंत देखील बसले. ज्यावेळेला श्रीरामचंद्र प्रभूकडे पाहायला लागले जनक राजा, तर महाराज त्यांची दृष्टी त्यांच्या चेहऱ्यावरून दुसरीकडे जातच नव्हती. जनक राजा विचार करायला लागले मनामध्ये की म्हणा, अरे आपण निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे. कारण वेदांती लोक महाराज सगुण ब्रह्माला नाही म्हणा, निर्गुण ब्रह्माची उपासना करत असते. आज महाराज आपलं जे मन आहे ते प्रकट करायला लागले जनक राजा विश्वामित्रांकडे, की माझं मन सगुण ब्रह्मामध्ये नेहमी तल्लीन राहतं. परंतु आज मी माझा स्वभाव तुमच्याकडे प्रकट करते की त्या निर्गुण ब्रह्माच्या ठिकाण म्हणजे जे स्थिर झालेलं मन आहे ते आज विचलित होऊन या श्रीरामाच्या चेहऱ्याकडेच लागलेलं, ज्याच्या चेहऱ्यावरून माझी नजरच हटत नाही. एखाद्या चकोराला चंद्राच्या स्वरूपाचं जेवढं आकर्षण राहतं तेवढं आकर्षण मात्र या बाळाचा चेहरा पाहून मला होत आहे. हा राग आहे की अनुराग आहे, हे काय होत आहे हे मला समजत नाही. कारण आम्ही नाम रूपाला मिथ्या मानणारे लोक. असं आकर्षण. आणि ऐका महाराज, भगवंत स्वरूपाने सुंदरच तेवढे होते की करोडो कामदेव महाराज त्यांच्या स्वरूपापुढे लज्जित व्हावे असं भगवंताचं स्वरूप होतं. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार पुतळा. रवी शशिधरा रवी शेषकरा
तर हा माझा राग आहे की अनुराग आहे? मी नाम रूपाला मिथ्या मानणारा. आज या मुलाच्या चेहऱ्याच्या ठिकाणी माझा आकर्षित भाव का आहे? त्यावेळेला जनक राजा म्हणायला लागले की म्हणे राजा, आम्ही संन्यासी असून आमचंही तसंच झालेलं आहे. आम्ही तेवढं आकर्षित आहे, तुम्ही तर गृहस्थाश्रमी आहात. आणि चला, नंतर जनक राजा म्हणायला लागले की म्हणे एक काम कराल प्रभू, तुम्ही थोडं मिथिला नगरीमध्ये प्रवेश करा. अशा राजभुवनामध्ये मी तुम्हाला ठेवील की संपूर्ण कालामध्ये जे सुख देणार आहे. विनंती केली की तुम्ही माझ्यासोबत चला. विश्वामित्र त्यांच्या सोबत गेले आणि महाराज त्या भुवनामध्ये आता श्रीरामचंद्र प्रभू, लक्ष्मणजी आणि त्याचप्रमाणे विश्वामित्र यांनी महाराज रात्रीला मुक्काम केला. रात्र निघून गेली, पहाट झाली. स्नानाधिक कर्मे महाराज आटोपलेले आहेत. आणि अशा वेळेला श्रीरामचंद्र प्रभू मनोमन म्हणायला लागले की म्हणे विश्वामित्र सर्वांना सांगतात हे ब्रह्म आहे, ब्रह्म आहे. तर आपलं ब्रह्मत्व उघडकीस येईल, म्हणून यांना एखाद्या चक्करमध्ये टाकावं. आणि म्हणून असं चक्करमध्ये टाकू म्हणे आपण की त्यांना विचारूया की आम्ही थोडंसं गाव पाहून येतो, गावात बाजार कुठे आहे ते पाहून येतो, गावातील दुकानं कुठे आहे हे पाहून येतो. आणि असं जर म्हटलं तर हे चक्करमध्ये पडेल की ब्रह्म कुठे बाजार पाहायला जातो का, ब्रह्म कुठे गाव पाहायला जातो का. आणि त्यावेळेला मात्र यांना असं वाटेल की हे सामान्य जीव आहे. आणि म्हणून चला श्रीरामचंद्र प्रभू आले आणि विश्वामित्रांना वंदन केलं. म्हणे प्रभू, हा जो लक्ष्मण आहे ना लहान, याला थोडं गाव पाहण्याची इच्छा आहे, बाजार पाहण्याची इच्छा आहे, दुकानं पाहायची इच्छा आहे. आणि लहान आहे त्याच्यामुळे एकट्याला तर देऊ शकत नाही, म्हणून मी याच्यासोबत जाऊ का, आम्ही दोघं जाऊ का मिथिला नगरीमध्ये. विश्वामित्र यांनी परत स्मित हास्य केलं आणि म्हणून म्हणायला लागले की हे राघवेंद्र, ऐका, ही जनक राजाची नगरी जी आहे ही विदेह नगरी आहे. इथे वेदांती लोक राहतात, इथे नाम आणि रूपाला मिथ्या मानतात. आणि म्हणून आता तुम्ही नाम आणि रूपाची दीक्षा देण्याकरता या नगरीतील प्रजेला एक भक्तीचं दान देण्याकरता जा. आणि चला, भगवंत महाराज आज निघालेले आहे. सुंदर पीत पितांबर धारण केलेला आहे, आजानु बाहू आहे, माथावर महाराज तिलक आहे, छातीवर भृगु चिन्ह आहे. आणि भगवंताच्या भुवया आणि नाक महाराज असं दिसतं की जसं धनुष्यावर एखादा बाण चढवलेला आहे. आणि असे भगवान आज श्रीरामचंद्र प्रभू सोबत आपलं लक्ष्मण प्रभू सोबत महाराज निघाले. पाहता पाहता मिथिला नगरीमध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश जसाही केला, पाहता पाहता महाराज जिकडे तिकडे चर्चा पसरली की श्रीरामचंद्र प्रभू इथे आलेले आहे. सर्व महाराज लहान लहान मुलं भगवंताच्या मागे धावत धावत यायला लागले भगवंताला पाहण्याकरता. तर जागोजागी चौका चौकामध्ये महाराज पुरुष लोक थांबायला लागले. भगवंताचं ते स्वरूप पाहून सर्व आकर्षित व्हायला लागले. स्त्रिया खाली नाही झरोक्यामधून पाहायला लागल्या. आणि ऐका महाराज, स्त्रिया किनी लवकर माहिती काढून घेतात. पुरुष जरा अहंकारी असते तर माहिती लवकर काढून घेऊ शकत नाही. आम्हीच बसचा प्रवास पहिले केला, आता करत नाही. बसमध्ये बसलं की एखादी स्त्री जवळ बसली की लगेच म्हणायची, ताई तुम्ही महाराज बिराज आहे का? मी म्हणाली हो महाराज आहे. काय मग कथा वगैरे करतात? हो कथा करते. श्रीमद भागवतच करता की रामकथा करता? मी म्हटलं दोन्ही करते. बरं मग गावातच करता की परगावला जाता? मी म्हटलं परगावला जाते. स्त्रिया अशा असतात महाराज की लवकर माहिती काढतात. स्त्रियांनी माहिती काढली महाराज आणि स्त्रिया झरोक्यामधून पाहणाऱ्या एकमेकीला सांगायला लागल्या, ते पुढे समोर श्यामवर्ण आहे ना, ते कौशल्या मातेचे पुत्र श्रीराम आहे. की ज्यांनी ताडकाला मारलं, ज्यांनी आत्माचा अहिल्याचा उद्धार केला. आणि त्यांच्या पाठीमागे जे गौरवर्ण आहे ना, हे सुमित्रा नंदन लक्ष्मणजी आहे. आणि ऐका महाराज, पुरुष जे आहे हे ज्ञान प्रधान सांगितलेले आहे आणि स्त्री जी आहे ही भक्ती प्रधान मानला गेलेली आहे.
ज्ञान जे आहे हे भगवंताला पाहू शकते परंतु अनुभूती करू शकत नाही. परंतु भक्ती भगवंताला पाहूही शकते आणि अनुभूती देखील करू शकते. म्हणून स्त्रियांनी महाराज अनुभूती घेतली, लवकर परिचय प्राप्त करून घेतला. आणि दुसरी गोष्ट हे मला सांगितलं की पुरुष खाली आहे आणि स्त्रिया वर आहे. ऐका महाराज, ज्यांची साधना महाराज उच्च झाली असेल, ज्याची साधना वाढली असेल त्याला भगवंताची अनुभूती लवकर होते. म्हणून स्त्रिया लवकर भगवंताला जाणू शकल्या. आणि लहान लहान बालक भगवंता सोबत चाललेले आहे, सांगत आहे हा बाजार आहे, हे दुकान आहे, हे चौक आहे. ऐका, यातून हे सांगितलं की तुमची वृत्ती जर बालकाप्रमाणे बनली तर भगवंत तुम्ही म्हणेल त्या दिशेने चालेल. आणि चला, चालता चालता सर्व लोक महाराज भगवंताच्या त्या रूपाच्या ठिकाणी आकर्षित झाले. आणि नंतर संध्याकाळ होता होता परत आले श्रीरामचंद्र प्रभू. ब्रेक वगैरे पाहिजे का? कारण आता लगेच 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला स्वयंवर पाहिजे, ब्रेक घेऊन 5 मिनिटाचा. कारण कोणाला तहान लागली असेल नाही, 15-20 मिनिटांमध्ये आपण स्वयंवर करूया, 20 मिनिटांमध्ये.